केवल शहरी भाग में ही नहीं बल्कि ग्रामीण भाग में भी प्रशासन अब अतिक्रमण के खिलाफ कार्रवाई शुरू कर रही है। भंडारा जिले के लाखनी तहसील की धानला ग्राम पंचायत द्वारा अतिक्रमण की गई भूमि पर पक्के मकान के अनधिकृत निर्माण को ग्राम पंचायत ने जेसीबी की सहायता से गिरा दिया। भंडारा जिले के लाखनी तहसील के धानला ग्राम पंचायत की सरकारी जमीन पर अतिक्रमण किया गया था। इतना ही नहीं बल्कि इस जगह पर पक्का मकान बना लिया था। इस बीच ग्राम पंचायत ने अतिक्रमण करने वाले पंकज पडोले को अतिक्रमण हटाने के लिए 4 नोटिस भी जारी किए थे। हालांकि पडोले ने नोटिस का कोई जवाब दिए बिना निर्माण कार्य जारी रखा, जिसके बाद सरपंच वैशाली ठाकरे, उप सरपंच संदेश इलमकर, ग्राम पंचायत सदस्य पुलिस पाटिल, तलाठी और मंडल अधिकारी की मौजूदगी में ग्राम पंचायत ने पुलिस सुरक्षा में इस भूखंड पर बने पक्के मकान को जेसीबी की मदद से गिरा दिया। इस कार्रवाई के दौरान अतिक्रमणकारी और उसके परिवार ने विरोध भी किया। इथं 30 वर्ष झाले सर, माझे 30 वर्ष झाले। गाई ढोरं म्हशी सर्व इथं बांधणे चालू होता। 30 वर्ष झाले। 30 वर्षापासून एकही सरपंच इथं आला नाही आणि साफसफाई मीच करत होतो। सगळ्या गोष्टी माझ्याच होत्या इथं। त्याच्यानंतर मी घर बांधलं, मला राहायला जागा नाही तर, आणि यांनी एकटे येऊन माझ्यावर कारवाई केली। मला ना नोटीस पाठवता ना काहीच यायना पोलीस कारवाई हे ते सर्व माझ्या बायको पोरायला घराच्या बाहेर काढला आणि ते घर पाडण्याचा प्रयत्न केला, घर पाडला। आज ते आम्ही अतिक्रमण पाळत आहोत ते 50 आणि 51 मधलं आहे आणि त्यांचं जे अतिक्रमण आहे ते 193चं आहे आणि 193चे असून सुद्धा त्यांनी 50-51वर अतिक्रमण करून घर बांधलं आणि ते आता आम्ही आज पाडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तहसीलदारांचं पुन्हा लेटर आलं आहे की तुम्ही ते पाडा नको म्हणून। ते आम्हाला म्हणजे सहकार्य करत नाहीत आम्हाला आणि त्यांची बाजू घेत आहेत ते। हे आता 8-9 महिने झाले हे प्रकरण सुरू आहे, तरी पण ते आम्हाला काहीच कोऑपरेटिव्ह करत नाही आहेत ते आम्हाला। अतिक्रमण याच्यामुळे पाडलेलं आहे, त्यांचे 193 दर्शवत आहे कोर्टामध्ये आणि आमचं अतिक्रमण आहे त्यांचं केलेलं 150, 151 2 वरील। आम्ही तो ग्रामपंचायत अधिनियमानुसार 153 कलमनुसार आम्ही काढण्यात आलेलं आहे। ते सर त्यांचं बांधकाम त्यांनी वेगळ्या पद्धतीने बांधलेलं आहे सर। ते आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस आम्ही नोटीस दिलेला, पत्रव्यवहार केलेला, समजावून सांगितलं। गावातले तंटामुक्ती अध्यक्ष परस्पर सगळे पोलीस पाटील साहेब वगैरे आले आहेत, मंडळ अधिकारी आलेले आहेत, त्यांनी मोका चौकशी करून दिलेली आहे की 193 नाही आहे म्हणून। तहसीलदार पण आले होते, नायब तहसीलदार।